सो दुसरा प्रश्न जो मला पडलेला तो म्हणजे डायबिटीस जी लोक असतात त्यांनी हे उपवास वगैरे करावे की नाही करावे, कारण नॉर्मली डायबिटीसमध्ये जास्त भूक लागते त्यामुळे. खूप छान प्रश्न आहे तुझा. डायबिटीसमध्ये उपवास करावा की नाही. तर उपवास ही आयुर्वेदात एक उत्तम चिकित्सा सांगितली आहेत. म्हणजे चिकित्सेचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातील उपवास, लंघन ही एक चिकित्सा पद्धती आहे. आता लंघन बऱ्याचशा आजारांमध्ये फक्त लंघन जरी केलं तरी आपण आजारातून बरे होऊ शकतो, म्हणजे औषधांची सुद्धा गरज नसते. तर डायबिटीसच्या रुग्णांचेही काही प्रकार असतात ज्यांचं खूप वेट लॉस होतं, किंवा जे ओबेज आहेत म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे, कफ प्रकृती आहे, तर या प्रकृतीनुसार आपण खरं उपवासाचे पदार्थ किंवा कोणत्या प्रकारचा उपवास करावा हे ठरवू शकतो. बट इन जनरल जर विचारशील तर उपवास हा सगळ्यांसाठी उत्तम आहे, कारण ती चिकित्साच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपवासाला जसं मी आधी सांगितलंय, साबुदाणा, बटाटा असे पचायला जड पदार्थ डायबिटीस रुग्णांनीही टाळावेत. त्याऐवजी जसं मी सांगितलं राजगिरा किंवा लाह्या यांचे पदार्थ थोड्या प्रमाणात. आता डायबिटीसच्या रुग्णांना बऱ्याचदा सारखी भूक लागते, तर त्यांनी असे हलके पदार्थ जर थोड्या वेळाने खाल्ले तर त्याचं अजीर्ण होणार नाही. त्यामुळे उपवास नक्कीच चांगला आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर उपवासाला काही लोक शहाळ्याचं पाणी पितात किंवा शहाळं खातात, तर शहाळं हा कच्चा नारळ आहे, तर शहाळं पचायला जड आहे. कोणतंही कच्चं फळ जे आहे ते पचायला जड असतं, त्यामुळे तसं न करता नारळाचं पाणी आपण घेऊ शकता. तर असा युक्तीने आपण आहार सिलेक्ट करू शकतो. म्हणजे डायबिटीस रुग्णांना सुद्धा उपवास हा हितकर आहे. फक्त तो वेळेत उपवास सोडायचा, म्हणजे संध्याकाळचं जेवण जे आहे ते 7:30 पर्यंत करायचं. नाईस.